नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त वर्ग समीकरण हा चॅप्टर पाहतोय. आजच्या भागात आपण वर्ग समीकरण म्हणजे काय आणि त्यामधील सोपी आणि महत्त्वाची उदाहरणे तसेच PYQs पाहणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने आपण समजावून घेणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 7 सोडवा असा प्रश्न आहे. आता याचं सुद्धा आपल्याला अवयव पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल 0.3 इंटू 0.4 होईल. कारण एक्स स्क्वेअरचा पण कोइफिशियंट जर वन व्यतिरिक्त दुसरा कोणता असेल तर आपण याचं काय घेतो, मल्टिप्लिकेशन घेतो. याचं काय येईल 0.12. आता 0.12चे असे अवयव करायचे आहेत ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी आले पाहिजे 0.1. काय होईल 0.4 आणि 0.3 होईल. 4 त्रिकम 12 म्हणजे 0.4 0.3 मायनस केल्यानंतर काय होणार आहे 0.1 येणार आहे. आता इथे मायनस आहे म्हणून हे मायनस करतोय आपण आणि इथे मायनस साईन. आता हे मायनस आणि हे प्लस काय होईल मायनस होईल आणि यांची वजाबाकी येईल -0.1x. आता जे अवयव फाइंड केले आहेत ते या समीकरणामध्ये आपण ठेवूया. -0.4x प्लस 0.3x मायनस 0.4 इज इक्वल टू 0. कॉमन काय निघणार आहे, x कॉमन निघेल. 0.3x मायनस 0.4 इथे काय कॉमन निघणार आहे 1. 0.3x मायनस 0.4 इज इक्वल टू 0. आता x प्लस 1 आणि x 0.3x मायनस 0.4 इज इक्वल टू 0 म्हणजे x बरोबर -1 आणि 0.3x मायनस 0.4 इज इक्वल टू 0 म्हणजे 0.3x बरोबर 0.4, x बरोबर 0.4 डिवाइड 0.3 किंवा 4/3 असंही लिहू शकतो. हे दोन काय येतील त्याचे अवयव येतील. x इज इक्वल टू -1 आणि 4/3 हे याचे दोन अवयव येतील. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1 -1 4/3. 8 पाहतोय आपण. x² मायनस 11x प्लस k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 9 असेल तर k ची किंमत काढा. आता x² मायनस 11x प्लस k इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 9 ठेवूया. 9चा वर्ग 9 प्लस k ची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार, k ची व्हॅल्यू इथं विचारण्यात आहे. 81 वजा 99 अधिक k बरोबर 0. 99 इकडे ॲड होईल, 81 वजा होईल. k ची व्हॅल्यू किती येईल 18. k बरोबर काय येईल 18. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. क्रमांक 9 वर्ग समीकरण सोडवा. m² मायनस 84 m² मायनस 84 इज इक्वल टू 0. वर्ग समीकरण इज इक्वल टू 0 करतो आपण. m ची व्हॅल्यू काढायची आहे यामध्ये. वर्ग समीकरण सोडवा म्हणजेच त्या चलाची व्हॅल्यू काढा किंवा उकल काढा. आता याचं वर्गमूळ घेऊया. m बरोबर याचं रूट काय होणार, रूट 84 म्हणजेच काय होईल 21 चौक 84 प्लस मायनस होईल प्लस मायनस 2√21 आपलं उत्तर येईल. कारण प्लस 2√21 ची व्हॅल्यू √84च येईल आणि मायनस 2√21 ची व्हॅल्यू सुद्धा सेम येईल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल प्लस मायनस 2√21. प्रश्न क्रमांक 10 विवेचकाच्या साहाय्याने वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा असा प्रश्न आहे. विवेचक म्हणजे यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. विवेचक म्हणजे आहे डेल्टा. आता डेल्टाची व्हॅल्यू काय असते b² मायनस 4ac. तर याचं कंपॅरिझन या इक्वेशनचं x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर करूया. सुरुवातीला डेल्टाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे -8, c ची व्हॅल्यू आहे 16. आता डेल्टाची व्हॅल्यू काय येईल b² मायनस 4ac. b² -8चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 16 वर्ग असल्यामुळे प्लस 64 होईल म्हणजेच याची व्हॅल्यू काय येईल 0. आता ज्यावेळी डेल्टा 0 येतोय त्यावेळी मुळे काय असतात, मुळे असतात वास्तव आणि समान. हा स्पर्धा परीक्षेला येऊ शकतोय प्रश्न. मुळे वास्तव आणि समान कधी असतात, ज्यावेळी डेल्टाची व्हॅल्यू 0 असते त्यावेळी. जर डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल त्यावेळी मुळे वास्तव असतील
आणि असमान असतील असे म्हणतोय आपण. आणि ज्यावेळी डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे -1 -2 या फॉर्मॅटमध्ये असेल त्यावेळी मुळे वास्तव नसतात. हे आपलं कन्क्लुजन असेल, वास्तव नसतात. आता इथं डेल्टा 0 आलेले आहे म्हणून मुळे वास्तव आणि समान आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11, समीकरणाची उकल शोधा. सर्व प्रकारचे क्वेश्चन आपण कव्हर करतो आहोत. आता इथे 5x⁴ आहे. नेहमी इथं काय असतो, ax² फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन असतो. इथं एक्सचा 4था घात आहे, त्यामुळं हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे आज. एक्सचा कोइफिशियंट आहे 5 आणि कॉन्स्टंट काय आहे 8, म्हणजे किती होईल 40. आता 40चे असे अवयव पाडायचे, त्यांची वजाबाकी किंवा बेरीज 22 आली पाहिजे. 20 दोन्ही 40 येईल आणि मायनस मधल्या संख्येचं जे चिन्ह असतं मायनस ते आपण मोठ्या संख्येला देतोय आणि ते +40 करायचं आहे, त्यामुळे -2 होणार. मायनस मायनस प्लस होईल. तर 5x⁴ -20x -2x +8 हे अवयव काय केले, त्यामध्ये 22x² जागी लिहिले आहेत. आता 2 पार्ट करूया नेहमीप्रमाणे. 5x² कॉमन निघेल. 5 इथं x⁴ येतो त्यामुळे इथं x² येईल. तर यामध्ये 5x² कॉमन निघेल. x² कंसाच्या आत काय राहणार आहे, x² - 4 मायनस हा जो येतोय तोच इथे रिपीट करायचा. मी यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. x² - 4 इथं काय येईल, 2 कॉमन येईल, त्यामुळे 2x² मायनस प्लस होईल आणि 4 × 2 8 होईल =0. 5x² - 2 =0. x² - 4 =0. आता याची व्हॅल्यू काय येते बघा, -2 या साईडला घेतोय आपण, काय होणार आहे +2 होईल. 5x², x²ची व्हॅल्यू काय येईल 2/5 आणि याचं वर्गमूळ घेतोय आपण, म्हणजेच याचं वर्गमूळ काय येईल √2/5 आणि स्क्वेअरचं वर्गमूळ घेताना काय होतं प्लस मायनस, कारण -√2/5 जरी असेल तर व्हॅल्यू आपली काय येते असंच येईल. त्यामुळे हे एक रूट मिळालेलं आहे आपल्याला. x² = 4 वर्गमूळ घेतोय म्हणजेच काय होणार +-2 या 2 व्हॅल्यू येतील. म्हणजे +-2 इक्वेशन ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, 4 मध्ये आहे आणि रूट +-5, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. रिपीट एक्झाम्पल आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेत नाही, तर वेगवेगळ्या पॅटर्नमधील एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय ह्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला कोणत्या एक्झाम्पलमध्ये अडचण येऊ नये किंवा शंका येऊ नये. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 113 आहे, तर त्या संख्या शोधा. आता 2 क्रमागत संख्या कोणत्या घेऊ, x असेल आणि x+1, कारण क्रमवार किंवा क्रमागत नैसर्गिक संख्या सांगितलेल्या आहेत. आता याचा वर्गांची बेरीज करायची म्हणजे x+1 ब्रॅकेटचा स्क्वेअर यांची वर्गांची बेरीज किती येणार आहे 113. x², आता हा जो आहे तो फॉर्म्युला कोणता यूज करूया, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर a² + 2ab + b² हा फॉर्म्युला यूज करतोय. म्हणजेच a ची व्हॅल्यू आली x, b ची व्हॅल्यू आली 1. x² + 2x + 1 हे त्याचं काय येईल, x² + 2x + 1 = 110. आता हे x² काय होईल 2x² + 2x + 1 - 113 = 0. म्हणजेच किती होईल -112 2x² + 2x - 112 असं होईल. आता 112 × 2 किती होणार आहे 224 होईल. आता 224चे असे अवयव करायचे की त्या 2 अवयव जे येणार आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 2 असली पाहिजे. आता आपण इथे साईडला करून घेऊया. बे 10, बे 12, 2 × 28, 2 × 14, बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 आणि 14 यांची ही 2 अवयव येतील, जेणेकरून त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येईल 2 येईल. मधल्या संख्येचं जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला देतोय आपण आणि हे मायनस आहे, त्यामुळे इथं मायनस पाहिजे. म्हणजेच आता ह्या 2 व्हॅल्यू काय करूया इथे पुट करूया.
2x² प्लस 16x मायनस 14x मायनस 112 इज इक्वल टू 0. यामधून 2x कॉमन काढतोय आपण. x प्लस 8 ब्रॅकेटमध्ये राहील मायनस हा सेम इथे लिहून घ्यायचा, पण इथंपर्यंत तुमची प्रोसिजर बरोबर असली पाहिजे. इथं व्हॅल्यू किती 14x होईल मायनस 14x होईल मायनस प्लस मायनस होईल 14 × 8 112 इज इक्वल 2x मायनस 14 आणि x प्लस 8 हे दोन फॅक्टर येतील. आता एक्सची व्हॅल्यू काढायची. यातून आपल्याला एक्सची व्हॅल्यू येईल -8. -8 व्हॅल्यू येणार नाही कारण नैसर्गिक संख्या ह्या कायम काय असतात पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे -8 व्हॅल्यू होणार नाही. इथे किती 2x बरोबर -14 इज इक्वल टू 0. 2x बरोबर 14, x बरोबर 7. आता ही एक्सची व्हॅल्यू होऊ शकते कारण ही पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्या दोन क्रमवार संख्या कोणत्या असतील, पहिली असेल 7 आणि दुसरी असेल x प्लस 1 8. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल 7 व 8 ह्या त्या दोन संख्या असतील. प्रश्न क्रमांक 13. दोन क्रमगत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 100 आहे, तर त्या संख्या शोधा. आता क्रमगत सम नैसर्गिक संख्या सांगितल्यात म्हणजे x होईल आणि x प्लस 2 होईल. यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे x² प्लस x प्लस 2चा स्क्वेअर यांच्या वर्गांची बेरीज किती आहे 100. आता ऑप्शनवरून पण जाऊ शकतो आपण. तर ऑप्शनवरून 9, 10 या क्रमवार संख्या आहेत आणि 9 ही समसंख्या नाही आहे. इथं पण 9 संख्या सम नाही आहे, 7 संख्या सम नाही. या दोन संख्या सम आहेत आणि यांची वर्गांची बेरीज किती होईल 36 आणि 64 100 होईल. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनवरून सुद्धा जाऊ शकता. प्लस x² प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 100 होईल. 2x² प्लस 4x प्लस 4 मायनस 100 इज इक्वल टू 0. -96 होईल. हे 96 × 2 किती होणार आहे 192 होईल. 192चे आता असे अवयव करायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही 2 आली पाहिजे. आता 192चे आपण अवयव करतोय. 2 × 9 = 18, 2 × 6 = 12, 2 × 4 = 8, 2 × 8 = 16, 2 × 24 = 48, 2 × 12, 2 × 2 = 4, 4 × 8 = 16. 16 आणि 12 हे अवयव झाले. त्यांची वजाबाकी काय येईल 4 येणार आहे. मधल्या संख्येचं चिन्ह आपण मोठ्या संख्येला देतोय आणि इथे मायनस येण्यासाठी इथे मायनस ठेवतो. 2x² या व्हॅल्यू पुट करूया याच्यामध्ये. 12x मायनस 96 इज इक्वल टू 0. आता यामधून आपल्याला 2x कॉमन काढायचे. आत ब्रॅकेटमध्ये काय राहील x प्लस 8. पुन्हा x प्लस 8 आहे असा सेम आपण इथे लिहून घेतो. इथे किती होईल 12 प्लस 8 इज इक्वल टू 0. इथं काय आहे 2x मायनस 12. 2x बरोबर 12 आले. x बरोबर 12 डिवाइड 2 6 व्हॅल्यू येईल. एक्सची 6 आणि 8 या दोन व्हॅल्यू येतील. सेम समीकरणावरून सोडवून दाखवलेलं आहे. ऑप्शनवरून सुद्धा आपण फाइंड करू शकतो. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, आज आपण वर्गसमीकरणाची काही महत्त्वाची उदाहरणे पाहिली, पण हा तर एक फक्त पाया होता. वर्गसमीकरण सोडवण्याच्या अजूनही काही खूप महत्त्वाच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे बाकी आहेत. ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यापूर्वी हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.